अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना हा घटक पाहत असताना आधीच्या तासाला आपण यातील जवळपास 7 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. कालच्या तासाला आपण याच्यातील 7वा मुद्दा पाहिलेला आहे. तो मुद्दा म्हणजे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. हा मुद्दा पाहत असताना आपण पाहिलेले होते की भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी हा लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर भारताची राज्यघटना लिहून तयार झालेली होती. भारताच्या राज्यघटनेविषयी पाहत असताना मोठी का झाली तर मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टींचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये असल्यामुळे भारताची राज्यघटना ही विस्तृत म्हणजेच आकाराने मोठी झालेली आहे. आजच्या तासाला आपण यातील 8वा मुद्दा मूलभूत हक्क हा घेणार आहोत. मूलभूत हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे काय? हक्कांशिवाय व्यक्तीला जीवन जगता येते का? हक्क कोणाकडून दिले जातात? हक्कांचे संरक्षण कशा पद्धतीने केले जाते किंवा हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर असते? या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित अभ्यास या 8व्या मुद्द्याच्या माध्यमातून करणार आहोत. मूलभूत हक्क. आपल्याला असे सांगता येईल की व्यक्तीने केलेल्या न्याय्य मागण्या म्हणजे हक्क होय. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी हक्कांची, अधिकारांची, स्वातंत्र्याची, समतेची नितांत आवश्यकता असते आणि याच्याशिवाय व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साध्य करता येणार नाही. मग ते हक्क राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक असतील, ते व्यक्तीला मिळणे महत्त्वाचे असते आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये हे हक्क व्यक्तीला दिले जातात. ज्याप्रमाणे पक्षाला हवेमध्ये जर झेप घ्यावायची असेल तर त्याला पंख असणे महत्त्वाचे असते किंवा पाण्याशिवाय मासा जीवन जगू शकत नाही, पाण्याच्या बाहेर त्याला अस्तित्वच असणार नाही, तो राहूच शकणार नाही. तशाच पद्धतीने मानवाला जर जीवन जगावायचे असेल, चांगल्या पद्धतीचे जीवन जगावायचे असेल तर त्याच्यासाठी काही हक्क असणे, अधिकार असणे महत्त्वाचे असते आणि त्या अनुषंगाने भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना हक्क दिलेले आहेत. मग भारतीय संविधानाचा विचार करत असताना, भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या, भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा विस्ताराने समावेश हा करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम नंबर 12 ते 35 ही जी काही कलमे आहेत याच्यामध्ये विस्ताराने वेगवेगळे 6 मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या हक्कांना, या अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आलेले आहे. म्हणजेच या हक्कांवर, या अधिकारांवर एखादी व्यक्ती, एखादी संस्था किंवा एखाद्या घटकाकडून जर अतिक्रमण झाले, म्हणजेच आपले हक्क, अधिकार जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते, म्हणजेच आपल्याला न्यायालयामध्ये जाता येते व आपला गेलेला हक्क, अधिकार परत मिळवता येतो. हक्कांचा विचार करत असताना हक्क हे दिलेले आहेत. हक्क देत असताना त्याच्यावर काही बंधनेही घालण्यात आलेली आहेत. म्हणजेच राज्यघटनेच्या माध्यमातून व्यक्तींना हक्क देण्यात आलेले आहेत. 6 वेगवेगळ्या प्रकारचे हक्क आहेत. फॉर एक्झाम्पल, समतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल, शोषणाविरुद्धचा हक्क असेल, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक हक्क असेल आणि घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क किंवा अधिकार असेल. हे वेगवेगळे 6 मूलभूत हक्क, अधिकार
हे भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत. हे हक्क, हे अधिकार देण्यात आलेले आहेत, परंतु हे अमर्याद अशा पद्धतीचे नाहीत. म्हणजेच हे हक्क देत असताना त्याच्यावर काही मर्यादासुद्धा घालण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावर काही बंधनेसुद्धा घालण्यात आलेली आहेत. म्हणजेच या हक्कांचा, अधिकारांचा उपभोग घेत असताना त्याच्यापासून इतरांना त्रास होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. तर मूलभूत हक्क हे 6 प्रकारचे आहेत. भारतीय संविधानामध्ये जे हक्क दिलेले आहेत, भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये कलम नंबर 12 ते 35 याच्यामध्ये या हक्कांचा विस्ताराने समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण हे 6 हक्क पाहणार आहोत कलमांच्या साहाय्याने, कलमांच्या माध्यमातून. म्हणजेच कोणत्या हक्कासाठी कोणते कलम वापरण्यात आलेले आहे त्याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. तर पहिला हक्क आपल्याला सांगता येईल समतेचा हक्क. कलम 14 ते 18 मध्ये या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. समतेचा हक्क, आपण जर समता आणि स्वातंत्र्य यांचा जर विचार केला तर समता आणि स्वातंत्र्य हे लोकशाहीचे 2 आधारस्तंभ आहेत. समता आणि स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तीला सर्वांगीण विकास साध्य करता येणार नाही. म्हणजेच व्यक्तीला जर विकास साध्य करायचा असेल, म्हणजेच व्यक्तीला त्याचे व्यक्तिमत्व विकसित करायचे असेल तर त्या ठिकाणी समता आणि स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. समता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुता असेल आणि न्याय ही महत्त्वाची मूल्ये जी आहेत ही संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहेत. मग समतेच्या हक्काचा विचार करत असताना आपल्याला असे सांगता येईल की समता हा लोकशाहीचा आधार आहे. समता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि समतेचा हक्क दिल्याशिवाय इतर हक्क वापरता येत नाहीत. म्हणजे जोपर्यंत आपल्याला नागरिकांना समतेचा हक्क देता येणार, समतेचा हक्क म्हणजे दिला जाणार नाही, तोपर्यंत त्यांच्या इतर हक्कांना, अधिकारांना काहीही किंमत असणार नाही. म्हणून भारताच्या राज्यघटनेत समतेच्या हक्कांचा किंवा समतेच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. मग ही समता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा पद्धतीची असू शकते किंवा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणे हा यामागचा उद्देश आहे, या हक्कांचा उद्देश आहे. म्हणजे समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय समता प्रस्थापित करणे हा या हक्काच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला समतेच्या हक्कामध्ये काही मुद्द्यांचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे समतेच्या हक्कामध्ये सुद्धा वेगवेगळे हक्क, अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 5 ते 6 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला तो हक्क पाहता येणार आहे. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला कायद्यापुढे समानता. आपल्याला माहिती आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा समाजामध्ये कायदा हा महत्त्वाची भूमिका बजावतो. कायद्याशिवाय समाजाचा आपल्याला विकाससुद्धा करता येणार नाही, समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आपल्याला निर्माण करता येणार नाही. आपल्याला माहिती आहे की कायदा म्हणजे काय, सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजे कायदा होय किंवा वरिष्ठाने कनिष्ठाला दिलेला हुकूम म्हणजे कायदा होय. आणि समतेच हक्क पाहत असताना त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहत आहोत कायद्यापुढे समानता. या हक्काच्या माध्यमातून सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतात आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण मिळते. हे संरक्षण देत असताना किंवा कायद्यापुढे समानता प्रस्थापित करत असताना व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, धर्म असेल, जात असेल, शिक्षण असेल, संपत्ती असेल किंवा आर्थिक व्यक्तीचा असणारा आर्थिक दर्जा असेल, अशा कोणत्याही आधारावर राज्य व्यक्तीमध्ये भेदभाव करणार नाही. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ असणार नाही. म्हणजेच कायदा हा श्रेष्ठ असणार आहे. कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असणार आहेत. कायद्याचे सर्वांना समान प्रमाणामध्ये संरक्षण मिळणार आहे. कायद्यासमोर समान वागणूक व कायद्याचे समान संरक्षण किंवा
कायद्याच्या समान संरक्षणाची हमी जरी दिली, शासनाने दिलेली असली तरी काही बाबतीमध्ये समाजातील काही घटकांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच त्यांना आरक्षण देण्यात आलेले आहे. ते कशासाठी? तर त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी, त्यांची प्रगती साध्य करण्यासाठी. आणि याच्यामुळे किंवा काही लोकांना विशेष सवलती दिल्यामुळे समाजामध्ये विषमता निर्माण होत नाही. याच्यामध्ये आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येणार आहे, भेदभाव प्रतिबंध. भारताच्या नागरिकांमध्ये धर्म, जात, वंश, लिंग असेल, जन्मठिकाण असेल, या व अशा कोणत्याही आधारावर राज्य भेदभाव करणार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणे जसे की चित्रपटगृहे असतील, सार्वजनिक विहिरी असतील, तलाव असतील, नद्या असतील, रस्ते असतील आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सर्व नागरिकांना मुक्त प्रवेश असतो. म्हणजेच त्या ठिकाणी सर्वांना जाता येणार आहे आणि अशा ठिकाणी प्रवेशासाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, समान संधी. नक्कीच प्रत्येक व्यक्तीची असणारी पात्रता ही वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असणार आहे आणि त्यानुसार त्याचं समाजामध्ये स्थान हे ठरणार आहे. मग सार्वजनिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकरी प्राप्त करताना सर्व नागरिकांमध्ये, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नोकरी मिळवत असताना सुद्धा प्रत्येकाला समान संधी दिली जाणार आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही कारणावरून भेदभाव हा केला जाणार नाही. परंतु या अधिकारावर काही बंधने आहेत. जसे की आता आपण पाहिली, भारताच्या संविधानानुसार नोकरीतील आरक्षणाचे धोरण समतेच्या हक्कांच्या आड येत नाही. म्हणजेच विशिष्ट वर्गाला त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि या विशेष सवलती दिल्यामुळे समाजामध्ये कोणत्याही प्रकारे विषमता निर्माण होत नाही, तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम भारतीय राज्यघटनेने केलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, अस्पृश्यतेवर बंदी. आपण भारताचा जर विचार केला तर भारतीय समाजाला लागलेला कलंक म्हणजे जर काय असेल तर तो कलंक म्हणजे अस्पृश्यता होय. विषमतेचा सर्वात घातक आविष्कार म्हणजे अस्पृश्यता होय. समाजातील एका गटाला वर्षानुवर्षे, शतकानुशतके अस्पृश्य मानून जी हीनपणाची, कमीपणाची वागणूक पूर्वीच्या काळी जी दिली जात होती, ती मानवतेच्या तत्वाशी विसंगत अशा पद्धतीची होती. समाजातील ही विषमता दूर करण्यासाठी तसेच मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी अस्पृश्यता पाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. काही बंधने घालण्यात आलेली आहेत. संसदेने त्यासाठी नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मध्ये मंजूर करून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने फौजदारी गुन्हा ठरवलेला आहे. म्हणजेच आजच्या आधुनिक युगामध्ये, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर कुणी अस्पृश्यतेचं पालन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होऊ शकते, कारण हा गुन्हा आहे. परंतु समाजामध्ये जर समतेचे तत्व हे जर निर्माण करायचे असेल, म्हणजे समाजामध्ये समता निर्माण करायची असेल, तर तशा पद्धतीने लोकांची मानसिकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे समाजामध्ये सामाजिक प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. काय चांगले आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे,
अशा प्रकारे ज्यावेळेला समाजामध्ये सामाजिक प्रबोधन केले जाईल त्यावेळेला समाजामध्ये अशा ज्या काही गोष्टी असतात या गोष्टींचं पालन कोणीही करणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यातला आपल्याला 5वा मुद्दा सांगता येणार आहे पदव्यांची समाप्ती. मग कोणत्या पदव्या आहेत की ज्या पदव्या पूर्वी दिल्या जात होत्या परंतु आता त्या पदव्या दिल्या जात नाहीत. त्या पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्याऐवजी भारत सरकारकडून वेगवेगळे पुरस्कार भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी दिले जातात, बहाल केले जातात. तर भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर म्हणजेच ब्रिटिश राजवटीमध्ये लोकांना काही वेगवेगळ्या पदव्या या दिल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे मग समाजामध्ये विषमता निर्माण होत होती. एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत होता. मग ब्रिटिश राजवटीमध्ये लोकांना जसे की रावसाहेब असेल, राव बहादूर असेल, दिवाण असेल, दिवाणसाहेब असेल, खान असेल, खान बहादूर असेल, अशा पदव्या दिल्या जात होत्या. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय लोकांना वेगवेगळ्या पदव्या ब्रिटिशांच्याकडून दिल्या जात होत्या. जसं की आत्ता आपण पाहिली याच्यामध्ये मग रावसाहेब असेल, राव बहादूर असेल, दिवाण असेल, दिवाणसाहेब असेल, खान असेल, खान बहादूर असेल, अशा पदव्या दिल्या जात होत्या. आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून ज्यावेळेला अशा पदव्या भारतीय लोकांना दिल्या जात होत्या त्यावेळेला या पदव्यांच्यामुळे व्यक्तींमध्ये कृत्रिम असा भेद निर्माण होत होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताच्या संविधानाने भेदभाव निर्माण करणारे असे किताब किंवा अशा पदव्या देणे बंद केले. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय लोकांना ज्या वेगवेगळ्या पदव्या दिल्या जात होत्या, पुरस्कार दिले जात होते, आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच आम्ही ज्यावेळेला संविधानानुसार राज्यकारभार करायला लागलो त्यावेळेला आम्ही ब्रिटिशांच्या काळातील पदव्या देणे बंद केले. कारण त्याच्यामुळे समाजामध्ये किंवा व्यक्तींमध्ये कृत्रिम अशा पद्धतीचा भेदभाव हा केला जात होता. परंतु त्याऐवजी मग भारत शासनाच्या माध्यमातून सुद्धा पदव्या दिल्या जात आहेत आता किंवा वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. मग याच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये भेदभाव निर्माण होतो का याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे. तर या पदव्या दिल्यामुळे समाजामध्ये किंवा व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव निर्माण होत नाही. मग शासनामार्फत व्यक्तीच्या व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा व त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी पद्म पुरस्कार दिले जातात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यापासून इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळावी की त्या व्यक्तीने चांगले काम केलेले आहे, आपण सुद्धा चांगले काम करणे महत्त्वाचे आहे. आणि जर आपण चांगले काम केले, चांगले कार्य केले तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला जाईल. या उद्देशाने भारत सरकारकडून वेगवेगळे पुरस्कार भारतीय लोकांना दिले जातात त्यांच्या कार्याबद्दल. मग त्यासाठी आपण जर बघितले तर लष्करी सेवेचा गौरव करण्यासाठी मग वीरचक्र असेल, परमवीर चक्र असेल असे बहुमान किंवा पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल असे पुरस्कार दिले जातात. अशा पदांमुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना कोणतेही विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत हे महत्त्वाचे आहे. भारताच्या नागरिकांना परराष्ट्राने देऊ केलेल्या पदव्या स्वीकारण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे इतर देशांनी जर आपल्या भारतीय लोकांना एखादा पुरस्कार दिला किंवा पदवी दिली तर ती जर आपल्याला स्वीकारायची असेल तर भारताच्या राष्ट्रपतींची त्यासाठी मान्यता घेणे महत्त्वाचे असते. भारतामध्ये चांगल्या जर पद्धतीचे काम केले तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारत रत्न हा पुरस्कार देऊन त्याचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो. पण अशा पदव्यांमुळे, पुरस्कारांमुळे भारतीय समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा निर्माण होत नाही.
या उलट आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे व्यक्तीकडून चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी काम होण्यासाठी मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.